हरि ओम. अनादी काळापासून ईश्वर प्राप्तीसाठी अनेक मुमुक्षु साधक संत महंत ऋषीमुनींनी अनेक मार्ग शोधलेत आणि या नाना मार्गांवर अनादी काळापासून अनेक साधकांनी साधनेचा प्रवासही केलाय. ईश्वराच्या ध्यासाने तळमळीने अंतर्बाह्य अखंड होरपळून निघालेल्या साधकांना समर्पणाचा उंबरठा ओलांडल्याशिवाय ईश्वराच्या मंदिरात प्रवेश मिळत नाही हे खरे. अनंताकडे जाण्याचे मार्गही अनंतच आहेत. समर्पणाचा दिव्य भाव लक्षात घेऊन श्री भगवान कृष्णांनी गीतेत सर्व समर्पणच भगवत प्राप्तीचं सर्वश्रेष्ठ साधन मानलंय. संत सद्गुरू हे ईश्वराचं प्रत्यक्ष स्वरूप असतात. या जगतात ईश्वर शोधून समर्पण करणं केवळ अशक्यप्राय आहे. म्हणून संत सद्गुरूंना समर्पित होण्यासारखा सुकर असा दुसरा मार्गच नाहीये. समर्पणच केवळ समर्पणाचा आरंभ आहे आणि समर्पणच समर्पणाचा अंतिम बिंदू आहे. समर्पणाची धारणा शुद्ध प्रेमाने होऊ शकते. समर्पण ही प्रेमाची सर्वोच्च अवस्था आहे. भावनिक विवशता म्हणजे समर्पण नव्हे. समर्पण म्हणजे स्वतःचं ममत्व ईश्वर चरणी अर्पण करणं, स्वतःला ईश्वर चरणी पुसणं, लीन होणं आणि स्वतःला ईश्वरात हरवून टाकणं. जेव्हा कोणी साधक समर्पण न करता साधनेत वाटचाल करतो, काथ्याकूट करतो, तेव्हा त्याचे सर्व प्रयत्न विफल ठरल्यानं असहाय्य असा हा साधक भगवंताला शरण जातो. म्हणूनच भगवंत प्राप्तीकडे जाणारे सर्व मार्ग समर्पणाच्याच वाटेनं चालावे लागतात. या मार्गात समर्पण सर्वात महत्वाची पायरी आहे. ही पायरी ओलांडल्याखेरीज ईश्वर प्राप्ती अशक्य मात्र आहे. म्हणूनच सर्व प्रयत्नांचा शेवट झाल्यानंतर समर्पणाची साधना आरंभ होते. समर्पण ठरवून करता येत नाही, तर समर्पण घडून जाणारी अवस्था आहे. अशा या समर्पणाची मार्मिक व्याख्या करताना योगी अरविंदो म्हणतात, डू नथिंग अँड गेट एव्हरीथिंग. खरंच साधनेला समर्पणाचं अधिष्ठान असणं महत्वाचं असतं. म्हणूनच समर्पण सर्व साधनांचा राजा आहे. अशीच एक समर्पणाची कथा आपण बघणार आहोत. ही कथा आहे एका शिष्याच्या समर्पणाची. ही कथा आहे दिव्य गुरु शिष्य संबंधाची. ही कथा आहे परमपूज्य श्री भक्तराज महाराजांचे आवडते शिष्य पूज्यनीय श्री अच्युतानंदांची. अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री शिर्डी साईनाथ स्वरूप श्रीमद सद्गुरु परमपूज्य अनंतानंद साईश इंदूर नगरीत श्री दिनकर कसरेकर यांसाठी प्रगटले आणि पूर्ण कृपा केली. आणि यातूनच प्रकट झाली दिव्य विभूती म्हणजेच ब्रह्मर्षी नित्यानंद निवृत्तीरत्न परमपूज्य श्रीमद सद्गुरु भक्तराज महाराज. परमपूज्य भक्तराज. भक्तराज या नावात प्रचिती येते ती परमेश्वरावरील दृढ भावाची. ह्याच भावाची उपासना परमपूज्य बाबांनी आयुष्यभर केली व ह्यातूनच समाजाला गोडी लावण्याचे व्रत परमपूज्य बाबांनी घेतले आणि हजारो जीवांचा उद्धार केला. परमपूज्य बाबांच्या मंतरलेल्या मधुर आठवणींची ओंजळ म्हणजेच भक्त वात्सल्याश्रम. बाबांनी आपल्या भक्तांचा वात्सल्यरूपी प्रेमानं सांभाळ केला असं हे पावन स्थान म्हणजेच भक्त वात्सल्याश्रम. अनेक भक्तांच्या मिलनाची ओढ, भक्त भेटीचे आनंद सोहळे, संत सज्जनांचा मेळा, उत्सवातील सर्वांचे संमेलन, उत्सवातल्या भजनामधील उत्कटता, भंडाऱ्यामधील भक्तांची गर्दी, नवनव्या भक्तांना येणारे नवनवीन प्रत्यय, या सर्वांचा साक्षीदार आहे भक्त वात्सल्याश्रम. सद्गुरूंच्या भेटीसाठी जेव्हा पावलं आश्रमात पडतात तेव्हा सद्गुरूंच्या दर्शनाआधी ओलांडावी लागणारी ही आश्रमातील सगळ्यात पहिली पायरी. ही पायरी श्री गुरूंच्या अखंड अनुसंधानात आजही ब्रह्मानंदी डोलत आहे. कालची समिधा आज यज्ञ शिखा होऊन हजारो भक्तांना प्रेरित करत आहे आणि सांगत आहे सद्गुरूंचे निगूढ व अगम्य चरित्र. श्रीमद सद्गुरू परमपूज्य भक्तराजांच्या पंढरीतली ही पायरी. ही पायरी प्रतीक आहे उत्कट भक्तीची. ही पायरी साक्षीदार आहे निस्सीम गुरुसेवेची. ही पायरी आहे एका दिव्य शिष्याच्या तपाची. ही पायरी प्रतीक आहे संपूर्ण समर्पणाची. ही पायरी आहे परमपूज्य अच्युतानंदांची. श्री विठ्ठलाच्या द्वारी पायरी नामदेवाची, तशी सद्गुरू भक्तराजा घरी पायरी भाऊरायाची. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. बाह्य अवडंबराला प्राधान्य कमी व आंतरिक सोज्वळता व पारस्परिक प्रेमाला महत्व अधिक असं आकर्षक व्यक्तिमत्व म्हणजे भाऊ. व्यवस्थित धोतर, लांब बाह्यांचा कुडता, खिशाला पेन, खिशात काहीतरी कागदपत्रे, गळ्यात एक शबनम, डोक्यावर चॉकलेटी राखाडी रंगाची संघाच्या टोपीसारखी
घडीची वाकडी टोपी, चेहऱ्यावर भोळा बावळा भाव अशी भाऊंची प्रभावी छबी समोर उभी राहते. श्री व्ही जी बिडवई उर्फ भाऊ यांचा जन्म मध्य प्रदेशातील महेश्वर येथे 1 मार्च 1921 रोजी झाला. त्यांना 2 भाऊ व 2 बहिणी होत्या. स्वतः भाऊ सर्वात मोठे असल्याने वडिलांच्या पश्चात घरची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. मोठ्या अडचणीतून 1941 साली त्यांनी इंदूरहून मॅट्रिकची परीक्षा पास केली. लग्न 1951 साली झाले. त्यांच्या पत्नीचे नाव वसुंधरा देवी. भाऊंना 2 मुले, दीपक व आशा. ज्यांना तुम्ही भाऊ म्हणता त्यांना आम्ही काका म्हणायचो. काकांचा स्वभाव शांत आणि प्रेमळ होता, पण ते संघाचे कार्यकर्ते असल्यामुळे फार शिस्तप्रिय होते. त्यांना शिस्त खूप प्रिय होती. सकाळी वेळेवर उठणे. आईचं निर्वाण 15 जून 1975 साली झाल्यानंतर आम्हा दोघांचा, भाऊ बहिणीचा पूर्ण शिक्षणाचा आणखीन सर्व व्यवस्थित सांभाळ त्यांनीच केला. कधीच नाही आमच्यावर चिडले. आम्हाला तर म्हणजे सांगितलं ना, आई वडिलांचं दोघांचं प्रेम त्यांनी एकट्यांनी दिला आणि अतिशय म्हणजे त्यांची प्रेमळपणा होता त्यांच्या स्वभावात. त्यामुळे आम्हाला त्यांनी जाणवून दिलं नाही की आईची माया काय असते. ते दोघांचं प्रेम त्यांनी आम्हाला दिलं. ते 2 खोल्यांच्या छोट्याशा घरात स्वतःचा प्रपंच चालवत होते. मोठ्या कष्टाने, अगदी हलाखीच्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी स्वतःचा प्रपंच मोठ्या आनंदाने केला. सगळं व्यवहार आपल्या मुलांना, मुलींना, नातेवाईकांना या नुसत्या खोल्यांमध्ये कसं ॲडजस्ट केलं असेल, कसं स्वागत केलं असेल हे तो ईश्वर जाणतो. आणि आम्ही जाणतो की प्रेम असलाय, पण त्याच्याकरता घर मोठं नको, फक्त मन मोठं हवं, ही त्यांची परिभाषा होती. आम्ही त्यांच्याकडनं हे शिकलो की मनाने नेहमी मोठं राहावं, तर ईश्वर नेहमी सहायता करतो. भाऊ सन 1942 सालापासून इंदूर येथील राजवाड्यात गव्हर्नमेंट ट्रेझरीमध्ये नोकरी करत होते. कोणतेही काम असो, कितीही कष्ट पडोत, पण निष्ठेने परिपूर्णतेला नेण्याची चिकाटी असलेले जिवट व चिवट असे व्यक्तिमत्व भाऊंना लाभले होते. त्यांची सर्व्हिस म्हणजे भयंकर कठीण होती. त्यांना काम फार असायचं, तर ती सर्व्हिस कठीण होती त्यांची. त्यामुळे फार वेळ लागायचा त्यांना. आणि घरातही लक्ष द्यावं लागायचं. आई आजारी होती, त्यामुळे घरातही त्यांना लक्ष द्यावं लागायचं. मी 8वीत होतो आणि 8वीमध्ये असताना सकाळी ते 4 वाजता स्वतः उठायचे आणि मला चहा करून मला उठवून आणखीन मला शिकवायचे. ते सगळे विषय शिकवायचे. मॅथमॅटिक्स, सायन्स, म्हणजे जे काही विषय 8वीमध्ये होते ते सगळे शिकवायचे. आणि ती एक आठवण म्हणजे याकरता आणखीन फार मोठी की 8वीमध्ये माझा पूर्ण शाळेमध्ये पहिला नंबर आला होता. म्हणजे मला ती आठवणीच्या करता की त्यांनी स्वतः उठवून आणखीन मला माझ्याकडनं अभ्यास करून घेतला, स्वतः शिकवायचे. भाऊंना सुरुवातीपासूनच सद्गुरू प्राप्तीची तळमळ होती. ते नियमित पूजा अर्चा करीत. श्री गुरुचरित्र, दासबोध, ज्ञानेश्वरी यांची नियमित पारायणे करीत. ते रोज सूर्य नमस्कार करत असत. त्यांनी आम्हाला म्हणजे लहानपणी गीता वगैरे शिकवली होती. स्वतः गीता वाचायचे. 12 वाद्य सुद्धा आम्हाला शिकवला होता त्यांनी लहानपणी. म्हणजे गीता वगैरे वाचायचे, ते ज्ञानेश्वरी वाचायचे, आध्यात्मिक ग्रंथ वाचायचे. ते परमपूज्य भाऊंनी त्यांच्या व्यस्त दिनचर्येत सुद्धा त्यांची नित्य उपासना नित्याने न चुकता केली. राजवाड्यापासून त्यांच्या ऑफिस राजवाड्याला होतं ट्रेजरी. तिथून 1 किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे. पण ते रोज पायी न तर सायकलनी इथे दर्शनाला यायचे आणि रोज दर्शन घेऊन मग घरी यायचे. किती रात्र झाली तरी कधी कधी त्यांच्या ऑफिसमध्ये खूप काम असायचं, पहाटसुद्धा व्हायची, पण तरी ते नियम त्यांनी कधी चुकवला नाही आणि या मंदिरात त्यांनी दर्शन घेण्याचा त्यांचा नियम होता. संघाचे संस्कार त्या पिढीतल्या बहुतांशी मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलांवर झाले होते. श्री भाऊंवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव होता. ते नियमितपणे संघात जायचे. संघाचं काम त्यांनी प्राणपणानं केलं. संघाचे संस्कार त्यांच्या जीवनात दिसतात. भाऊ बिडवई याचा माझा संबंध 1943 साली वयाच्या 10व्या वर्षी आला. त्यावेळेला मी RSS मध्ये शिशु पथकामध्ये असताना तो माझा पथक शिक्षक होता आणि त्याचं वागणं, त्यांचं आमच्यावरती प्रेम, मार्गदर्शन, त्याच वेळेला
त्याचं इतकं उच्च होतं की त्याच्याविषयी आमच्या लहानपणापासूनच सुंदर भावना आमच्या मनामध्ये किती तयार व्हायच्या. ज्या दिवशी तो पथक शिक्षक नसला आणि दुसरं कोणी आला तर आम्हाला करमायचं नाही. म्हणजे सांगायचं म्हणजे त्याचं इतकं आमच्यावरती गुणत्व प्रेम होतं आणि हे लहानपणापासून आम्ही त्याचा अनुभव करत आलो. शारीरिक प्रकृती साधारण असूनही संघ कार्यासाठी त्यांनी वाहून घेतलं होतं. रामबागेतील शाखेतच त्यांची श्री रामजी निरगुडकर यांच्याशी भेट झाली आणि पुढे त्यांचा स्नेह अधिकच वृद्धिंगत होऊन त्यांचं रामजीदादांशी जीवाभावाचं नातं झालं. भाऊंना कळले की रामजीदादा कोणा एका साधूच्या मागे लागलेत व तो साधू रामजीदादांच्या घरी येऊन राहतो. तेव्हा रामजीदादांना या साधूच्या कचाट्यातून सोडवायचे असे त्यांनी ठरवले. या उद्देशाने ते एकदा त्यांच्या घरी गेले. म्हणजे माझे वडील जेव्हा गेले ना तिथे रामजीकडे दादांकडे, तेव्हा ते गादीवर बसले होते बाबा. तर तेव्हा गादी वगैरे त्यांना काही माहिती नव्हती. गादी वगैरे पण त्यांना वाटायचं की गादी म्हणजे काय, असं साधारण माणसाला बरं नसलं की गादीवर बसतो बा. तर ते म्हणाले त्यांना की तुम्हाला काय बरं नाही का, तुम्ही गादीवर का बसले. तर बाबा म्हणाले असं काही नाही, एवढंच बोलले. आणि त्याची दृष्टादृष्ट झाली, नजरानजर झाली आणि एकदम त्यांना म्हणजे जसं देवाना झाकून गेले ते. बाबा आपल्या घरी राहत होते आणि ते असे आले तर त्यांना वाटायचं यांना बोलवायला यायचं, हे त्यांच्याकडे जायचे, त्यांना बोलवायचे नाही. कधी उशीर झाला ते यायचे बोलवायला. तेवढे पावतं कधी असे महाराज कोण आहे त्यांच्या घरी. अरे पाहत होतो म्हणजे तेच इतकं त्यांचं म्हणजे हा भाव इतकं सुंदर वाटले. तसे ते यायला लागले, तसे यायला लागले. जेव्हा त्यांनी भक्तराज महाराजांना पाहिलं तर त्याच्यातून एकदम निघालं की पाहतो तो तेच. हे निघण्याचं कारण म्हणजे स्वतः भाऊ बिडवई आणि भक्तराज महाराज हे एका वर्गातले आपले वर्गमित्र होते. त्यामुळे त्याला पाहून एकदम आश्चर्य वाटला आणि भक्तराज महाराजांना पाहून सुद्धा त्याला कधी एकदम जवळ जाऊन बसवलं. तर ती आत्मीयता प्रेम पहिली त्याची भेट भक्तराज महाराजांची झाली आणि ती म्हणजे रामजीदादांमुळे झाली. कारण हे दोघं जण लहानपणाचे मित्र आणि त्याच्या सहवासाने आणि मग तो किती भक्तराज महाराजांजवळ आला. अरे हा तर तोच दिनू असे जरी अभावितपणे श्री भाऊंनी आपल्या मित्राला पाहून म्हटले तरी जेव्हा त्यांनी त्यांच्या मनाने, बुद्धीने, चित्ताने एकदा पूज्य बाबांना सद्गुरू म्हणून स्वीकारले त्यानंतर त्यांनी पूज्य बाबांना मित्र म्हणून मानलेच नाही. परमपूज्य बाबांच्या भेटीचं वर्णन भाऊंनी आपल्या स्वरचित भजनात अतिशय सुरेख केले. दर्शना गेले अन कायमची मी फसले. पूज्य बाबांनीही भाऊंना शिष्य म्हणून अनुग्रहित केलं. मी लहान होते तेव्हा, पण त्यांना ते असं सांगायचे की मी रोज जायला लागलो दादांकडे. तर तेव्हा म्हणे बाबा मला म्हणाले की भाऊ तुला गुरुमंत्र देते. आणि ते असे सकाळच्या वेळेला गेले होते तर ते त्यांची आंघोळ पण झाली होती. तर ते असे पारुशाने गेले होते. तर बाबा म्हणाले अरे त्याचा काही संबंध नाही आंघोळीचा, मी तुला गुरुमंत्र देतो. तर त्यांनी असं गुरुमंत्र देऊन दिला. सन 1956 पासून गुरु आज्ञेनं परमपूज्य भक्तराज महाराजांचे वास्तव्य रामबागेत श्री रामजी भैया निरगुडकर यांच्या घरी होते. जशी भक्तांची संख्या वाढू लागली, भक्त परिवार अधिकच मोठा होऊ लागला, तेव्हा पूज्य बाबांनी भक्तांसाठी आश्रमाची वास्तू उभारण्याचं ठरवलं आणि नंतर पूज्य बाबा पुढे आश्रमात राहू लागले. बाबा सतत फिरतीवर असल्यामुळे जवळजवळ 20 वर्ष आश्रमाची सगळी जबाबदारी एकट्या भाऊंवर होती. 1980 साली सेवानिवृत्त झाल्यावर भाऊ आश्रमातच राहायला गेले. सद्गुरू अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट इंदूर याची स्थापना झाल्यानंतर पहिल्या ट्रस्टी मंडळात पूज्य बाबांच्या आज्ञेने ते कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत झाले. ते आश्रमाच्या जडणघडणीचे साक्षीदार तर होतेच, शिवाय आश्रमाच्या उभारणीत आणि व्यवस्थापनात भाऊंचे मोठे योगदान आहे. आश्रम व्यवस्था सगळी भाऊकाकांच्या जिम्मेच होती, कारण की बाबा दादा तर बाहेर फिरस्तीवरच असायच्या. सगळं मग ते इथली व्यवस्था, सगळं आश्रमाचे जे पहिले इनिशियली कामं होते, ॲग्रिकल्चर लँड होती, तेव्हापासून डायव्हर्शन करावं लागलं. ते कलेक्टर ऑफिसमध्ये जाणं येणं, पण आश्रमाचा एक एक रुपया वाचवून, 1 रुपया पण कुठे जास्त खर्च न व्हावा त्याच्याकडे पूर्ण लक्ष ठेवून ते सगळे कामं त्यांनी सांभाळले. भाऊ आश्रमात आलेल्या प्रत्येकाचे हसतमुखाने स्वागत करायचे, येणाऱ्या भक्तांची सर्व सोय करायचे. ज्यावेळेला आम्ही इंदोरच्या आश्रमात यायचो
त्याला भाऊ काका आमचं खूप छान स्वागत करायचे. ते म्हणायचे माझ्या मुली आल्या ग, माझ्या लेकी आल्या आणि माहेराला आल्या असं म्हणून ते आमचं खूप कौतुक करायचे. त्यांचं काय करू आणि काय नाही त्यांना असं वाटायचं. भाऊ हे अत्यंत व्यवहार कुशल आणि हिशोबी होते. आश्रमाच्या सुरुवातीपासूनच पूज्य भाऊ सर्व व्यवस्था पाहत असत. आश्रमातील पैशाचा व्यवहारापासून ते थेट चहा पावडर, साबण, किराणा ही सर्व कामे ते काटेकोरपणे करीत असत. त्यावेळेस आश्रमाचे कंडिशन चांगली, पण खूप चांगली म्हणता येणार नाही आणि खूप असं मी काही नाही आहे वगैरे असं पण नव्हतं. सो अँड सो व्यवस्थित होती, खाऊन पिऊन व्यवस्थित सुखी होती. काही त्रास काही कमी पडला नाही, पण काही अधिक पण नव्हतं. त्या कंडिशनमध्ये भाऊ काकांचं बेसिक हा होता की एक्स्ट्रा काही फालतू खर्च होऊ नये. जे वस्तू जरुरी आहे ती आणा, पण तुम्ही म्हणाल की फालतू खर्च करता पैसा आणून द्या, तर ते भले तुम्ही काही बोला, नाही आणायचं म्हणजे नाही आणायचं. अतिशय चोख व्यवहाराला, की कधीही कुठल्याच एका नव्या पैशाची चूक त्यांच्या ह्याच्यात सापडणार नाही. आणि सगळ्या वस्तू जेव्हा काही आश्रमाच्या एवढं बांधकाम नव्हतं, त्यांच्या कपाटात असायच्या ते सगळ्या मसाल्याचे पदार्थ म्हणा, काही आम्ही आपलं मागायला जायचं त्यांच्याकडे, त्यांनी तेवढ्या त्या काढून द्यायच्या. चहा करायचा असं, भाऊ काका लवकर द्या ना मला चहा, काडीपेटी कुठे? अगं थांब देतो ना, किती घाई करते शुभांगी, थांब ना असं म्हणायचे. म्हणायचे तुम्ही असंच करता, हळू द्या डोला किल्ली मला. अगं ती माझ्या जानव्याला आहे, मलाच उघडावं लागेल कपाट. मग ते हळू येणार, गोदरेचं कपाट उघडणार. कपाट उघडून पाहिल्यावर आतमध्ये प्रत्येक गोष्ट व्यवस्थित नीटनेटक्या असायची. चहा म्हणजे चहाचं सगळं सामान, चहा, साखर, मसाला, कॉफी सगळं एका कप्प्यात, तिखट, मीठ, हळद सगळं एका कप्प्यात. असं प्रत्येक गोष्ट त्यांची वेगवेगळ्या कप्प्यात नीटनेटकी ठेवलेली असायची. मग त्याच्यात ते मला काडीपेटी काढून द्यायचे. त्यांना म्हणायचे एवढं काय कुलपाट ठेवायची गरज आहे, ही या सगळ्या गोष्टी ना या बाबांच्या आहेत, आपल्या नाही, या ट्रस्टच्या आहेत. आणि आपण फक्त व्यवस्थापक आहोत, आपल्याला ती फक्त प्रत्येक गोष्ट यांना द्यायची आणि व्यवस्थित वापरायची आहे. ते आम्हाला काहीच म्हणजे भाऊ काका स्वतः अलमारीतनं आम्हाला जिरे आहे, हिंग आहे, मसाल्याचे सामान आहे, व्हीम पावडर आहे, ते आम्हाला द्यायचे. त्याच्यामागे अगदी काटकसर माणसाने कशी करावी हे फक्त भाऊ काका आणि दादांकडनंच आपल्याला शिकायला मिळतं. त्याच्यामागे काही भाऊ काकांचा वाईट उद्देश नव्हता की का माणसाने थोड्या काटकसरीने केलं तर आजची वस्तू उद्याला थोडी पुरेल. हा भाऊ काकांचा स्वभाव खूप चांगला होता आणि त्यामुळे आश्रमाची देखरेख भाऊ काकांनी दादा बाबा बाहेरगावी गेल्यानंतर खूप चांगली केली आहे. हे खरं एवढं काटकसरीने कसं राहावं आश्रमाकरता आणि आश्रमामध्ये कसं राहायला पाहिजे हे म्हणजे हे खरं आहे ना, कोण शिकवलं आपल्याला. आपण एकदम पैसा आहे आपल्याकडे आणि काही आहे म्हणून तरी आपण खर्च पण करतो ते नाही, पण आश्रमाची कोणतीही वस्तू असेल तर आपण कसा वापर करावा हे म्हणजे फक्त काकांसारखेच दाखवू शकतात. आपण म्हणून काय कंजूसी करताय, कंजूसी नाही, पण त्या गोष्टीला तुम्हाला तेवढीच गरज आहे, तुम्ही तेवढंच वापरा. त्यांचं म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी त्यातनं आपल्याला हे शिकवायचा प्रयत्न केला. त्यांनी आम्हाला सुद्धा एक वळण लावलं, कशा पद्धतीने वागावं, कसं नेटकाच काम करावं. त्या मसाल्याचे पदार्थ वाटेल तसे देऊन मोकळे झाले असं नाही, जेवढं द्यायचं तेवढं पाहिजे तेवढंच देणार आणि हे करणार. आपल्या पॉकेटमध्ये नेहमी जसं फोटोग्राफचा लिफाफा असतो, त्याचे 2 पार्ट असायचे. त्याच्यामध्ये मग पैसे ठेवायची व्यवस्था होती दोन्ही बाजूला. तर 2 पार्टमध्ये दोन्ही वेगळे वेगळे पैसे असायचे त्याच्यामध्ये. एकामध्ये ट्रस्टचा पैसा, आश्रमचा पैसा आणि दुसऱ्यामध्ये स्वतःचा पैसा. ते कुठल्याही जर पर्सनल कामाने जायचे तर ते पर्सनल पैसा खर्च करायचे आणि ट्रस्टचा वगैरे किंवा इंदूर कॉस्मोमध्ये चेक जमा करायला जायचा किंवा आणखीन काही बाजारात दुसऱ्या कामाने जायचं तर ते ट्रस्टच्या पैशाने ते वापरायचे. सब अलग अलग अकाउंट रहते थे. एक अभिषेक का अकाउंट, बाकी माली का अकाउंट, फूलपुड़िया बगीचा था तो फूलपुड़िया भाव ने बहुत सारे गुलाब के फूल लगा के रखते थे. तो उसकी गुलाब के रोज फूल तोड़ के लाना, खुद ही लाते थे. गेट के 10-12 घर की फुलपुडी थी. तर ते सगळे फुलं आले की मग भाऊ काका प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये ते भरायचे. ते दोरा बिरा बांधायचे. अशा 10-12 फुलपुड्या झाल्या की तो मग माळी जायचा, मग तो वाटायला जायचा. नाही आला माळी तर मग इथले जवळ 5-6 जाऊन वाटून यायचे. मग त्याचे पैसे यायचे महिन्याचे 4-5 रुपये प्रमाणे. कोणी द्यायचं कोणी नाही द्यायचं. मग ते गोळा केलेले वेगळे, मनी ऑर्डरचे बाबांचे आलेले वेगळे, आश्रमाचे आलेले वेगळे, असे 5-6 लिफाफे त्यांचे तयार असायचे. कोणत्या ह्याच्यातनं कोणते पैसे द्यायचे त्यांनाच माहिती असायचं.
कोणती गोष्ट झाली थांब जरा मी काढतो, मग धीरेची ती एक झोळी त्याच्यानं ते काढणार, मग ते कोणत्या खर्चाला हवे कोणी सांगितलंय मग त्याच लिफाफ्यातले द्यायचे. आणि त्यांना मोरटक्क्याला पण जायचं तर बसनी 9 रुपये लागायचे, ट्रेननी काहीतरी 2 की 3 रुपये लागायचे. तर ते ट्रेननीच जायचं, काही असं नाही की लोक जाऊन यायचं असेल की आपलं काही कामं असतील तर संध्याकाळच्या ट्रेननी जायचं, तिथले कामं करायचे, परत दुसऱ्या दिवशी ट्रेननी जायचं निघायचं. ती बाबा त्यांना म्हणायचे अरे भाऊ एवढं उन्हात त्यांना ते कधी मध्ये रिक्षानी पण जातो, एवढे कामाला जातो हे ते, पण कधीच नाही की आश्रमाचं आणि कोणत्या आपल्या कामाने जातील तर स्वतःचे पैसे खर्च करतील. आपल्या जर का असेल तर म्हणे यार आत्ताचा खर्च करून देऊ, नंतर काय परत माझे येतील आणि मी मिळवून देऊ, पण ती पण हे नाही. म्हणजे एवढं किती मोठी गोष्ट आहे. बाबांचं एक भजन आहे की चोखा असा तुम्ही व्यवहारी श्री साई सदा कृपा करी. त्याप्रमाणे त्यांनी सगळा व्यवहार त्यांचा जो होता तो अगदी चोखपणे आणि पुरेपूर श्रद्धेने सांभाळला आणि बाबांचे म्हणजे साईंची आणि कृपा त्यांच्यावर झाली. चोख असा तुम्ही व्यवहारी या सद्गुरू उपदेशाचा संपूर्ण अंगीकार त्यांनी केला आणि याची प्रचिती त्यांच्या आश्रमातल्या नित्य सेवेतून आणि व्यवहारातून येते. वेळोवेळी परमपूज्य बाबा आश्रमातल्या व्यवस्थापनेसाठी पत्राद्वारे भाऊंना मार्गदर्शन करत असत आणि भाऊही त्याचे काटेकोरपणे पालन करत असत. असंच भाऊंना आलेलं परमपूज्य बाबांचं हे एक पत्र. हरिओम तत्सत. दिनांक 31/1/1991. श्रीमान माननीय आदरणीय आश्रम संचालक श्री भाऊ यांचे श्री भक्तराज महाराज यांचा सद्गुरू अनंतानंद साईश यांचे कृपाछत्राखाली अनेक उत्तम आशीर्वाद. आश्रमाची व्यवस्था राखण्यास योग्य ठरेल या दृष्टीने ही सूचना देत आहे की नित्य प्रभाती खर्च विनियार्थ खालील गोष्टी लक्षात घ्याव्या. आश्रमातील नित्य रहिवासी श्री भाऊ वेडवई, श्री रामजी भैया निरगुडकर, श्री श्रद्धानंद, सौ श्रद्धानंद, श्री मांगीलाल, चिरंजीव किरण, चिरंजीव विलास मस्के, चिरंजीव श्रीनिवास, ड्रायव्हर सीताराम, एक वेळ अधिक अतिथी 3 जण अंदाजे धरून एकंदर 12 मूर्ती गृहीत अथवा अन्य अधिक प्रत्येक व्यक्तीस पुढील प्रमाणे खर्चास मात्र देणे. चहा दर कपास 1 चमचा, साखर दर कपास 2 चमचे, दूध दर कपास 4 चमचे, भोजन चरितार्थास प्रत्येकी 150 ग्रॅम कणिक, 150 ग्रॅम तांदूळ, 10 ग्रॅम डाळ, कोणतीही 1 किलो भाजी, कोणतीही त्यास अनुसरून लागणारे तेल महाकोठारातून भोजन करणाऱ्या व्यक्तीस मापून देण्याचे करावे. सकाळ व संध्याकाळ दोन्ही वेळेस शिधा वाटप करावे. अन्य अतिथी कितीही जण आले तरी अन्न सामुग्री तथा चहापान मागे दर्शवल्याप्रमाणे देण्याचे करावे. अर्थ खर्चाच्या बाबतीत लागणाऱ्या पैशाची चिंता करू नये. जास्तीत जास्त सर्वांचा वेळ ईश्वर चिंतनात व भजनात घालवावा. श्रींच्या दर्शनास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस चणे फुटाणे यांचे मिश्रण प्रसाद म्हणून देणे करावे. तसेच मुलांकडून आश्रमाची सर्व स्वच्छता राखावी व त्यांची वेळ निश्चित करावी. मुलांचे शालोपयोगी शिक्षणात व्यत्यय येऊ देऊ नये व इतर वेळेस कार्याची वेळ ठरवून आश्रम नीट ठेवावा. आमचे शरीर स्वास्थ्य उत्तम आहे व मनस्वास्थ्य उत्तम आहे. सुधारण्यासाठी योग्य खबरदारी घेत आहोत, त्यामुळे निश्चित परिणाम घडेल. श्री रामजी भैया दादा यांचे प्रकृतीकडे लक्ष देणे व औषधोपचार नीट करणे, त्यांना जितका आराम देता येईल तेवढा देणे. आश्रमाच्या सोयीसाठी 1 गाडी ड्रायव्हरसह व डिझेलसह ठेवली आहे, त्याचा पूर्ण उपयोग करावा. ही आमची अल्प सूचना आहे. या उपर आपल्या परिस्थितीनुसार व बुद्धीने स्वतंत्रपणे काम करावे व आमची कोणतीही आड बाळगू नये. जास्त काय लिहू. चोख असावे व्यवहारी श्री साई सदा कृपा करी. ताजा कलम. श्री रामजी भैया व इतर सर्वांना परमपूज्य बाबांचा शुभ आशीर्वाद कळावे. आपला भक्तराज. बाबा येस्तोर मला चालवायचं त्यांनी हे सांगितलं म्हणजे बस त्याच वाक्यावर ते मग ते संपायच्या अगोदर असं नाही की बाबांच्या खोलीमध्ये संपलं तर ते जाऊन काढून घेऊ नाही. मग ती व्यवस्थेमधनं काय असेल तर ते 2 रुपयाचं 3 रुपयाचं बाहेरनं जितकी आपलं असेल त्या हिशोबाने मागवतील आणि मग चालवतील. पण असं नाही की बाबांनी नाही सांगून ठेवलं ना, बाबांनी आपल्याला सांगितलं नाही की भाऊ तू हे घे, ते हात नाही लावायचे. मग बाबांना हे नाही की हे बाबा संपलंय किंवा काही आहे की मला हे हवंय की आश्रमाकरता हे लागेल, कधी नाही. जे असेल जसं असेल त्याच्यामध्ये त्यांनी करायचं. आश्रमासाठी अविरत झटणारे भाऊ आश्रमाचा नित्य व्यवहार गुरु आज्ञेनं करीत असत. परमपूज्य भाऊंचं परमपूज्य बाबांशी असणारं नातं हे जर गुरु शिष्याचं असलं तरी या नात्याला मित्रप्रेमाची जोड होते. म्हणूनच त्यांच्यातील पारस्परिक प्रेमाला
कधी कधी विनोदाची, मिश्किलतेची झालर होते. बाबा आणि ते मित्रच होते, पण बाबांनी त्यांना एकदा हाक मारली की भाऊ म्हाताऱ्या इकडे ये. तर ते आम्हाला भाऊ काका म्हणे हे मला म्हातारे म्हणतात आणि हे स्वतः किती वर्षाचे झालेले आहेत आता, हे काय तरुण आहेत का तुम्हाला म्हातारा म्हणतायत म्हणे. असे त्यांचे लांबून अगदी दुरून दुरून पण असे मिश्किल पण होते भाऊ काका खूप. असे भाऊ काकांना कुठे काय गावात वगैरे न्यायचं काय कामाच्या निमित्त, तेव्हा मी आणि भाऊ काका पुढे बसायचं आणि दादा आणि बाबा मागे बसायचं. बाबा सीटला टेकूनच बसायचं आणि जोरात ओरडायचं, का रे भाऊ आपण काय काय करायचं तर आठवतोय ना. भाऊ काकांना ऐकू यायचं नाही आणि तेवढा जो हारण वाजवायचा तो सीताराम ड्रायव्हर, तेवढाच अजून ऐकू यायचं नाही. भाऊ काकांना काय म्हणतात रे बाबा काय म्हणतात. बाबा सुद्धा मुद्दाम करायचं. बाबा जरा पुढे येऊन बोलायचं पण नाही, त्याच्या कानाजवळ येऊन बोलायचं नाही, मागे एकदम सीटला टेकूनच बसायचं बाबा पण आणि जोरात बोलायचं, काय म्हणतात बाबा काय म्हणतात रे. आणि बाबा एवढंच म्हणायचं ते सगळं आपल्यालाच करायचंय असं म्हणणं, आपल्याला काय करायचंय बरं जाऊ दे ते सांगतील आपण करायचं असं त्यांना स्वतःहून समाधान वाटून त्यांनी बसायचे. तेव्हा एकदा फोन आला होता पुण्यावरून. फोन आला की बाबा आतमध्ये आराम करतात आहे असं म्हणून भाऊ काकाने सांगून फोन ठेवून दिलं होतं. मग नंतर बाबांनी विचारलं, का रे भाऊ कोणाचा फोन आला होता का रे. म्हणलं हा फोन आला होता. कोणाचा आला होता. पुण्यावरनं कोणतरी केलंय म्हणून. मग विचारलं नाही का कोण केलं काय आहे, कशाबद्दल केलं काय आहे. नाही विचारलं. मग असं असतं का फोनवर बोलायचं आपल्याला. आपण कोण बोलतोय, आपल्या आश्रमात मी बोलतोय. आश्रम कुठे आहे. रायननगर रेल्वे क्रॉसिंगच्या जवळ आहे. भक्तवासल आश्रम आहे. भक्तराज महाराजांकडनं बोलतो मी. आपण कोण आहे हे सगळं विचारायला पाहिजे की नाही. म्हणलं हो विचारायला पाहिजे. मग दुसऱ्यांदा एकदा फोन आला होता अमेरिकेतनं कोणाच्या, तेव्हा भाऊ काकांनी हे सगळं सांगत बसले. हे सगळं सांगत बसले. हा भक्तवासल आश्रम राजेंद्र नगर रेल्वे क्रॉसिंगच्या जवळ, हा भक्तराज महाराजांकडनं बोलतोय आम्ही. एवढं सांगत बसलाय आणि त्यांनी फोन ठेवून दिलं. मग बाबांनी विचारलं का रे कोणाचा फोन होता. मी माझ्या सगळं सांगत होतो बाबा, त्यांनी फोन ठेवून दिलं. अरे एवढं काय सांगायचं आपलं, थोडक्यात सांगायचं ते होतं. त्यांनी फोन केला अमेरिकेतनं. मी म्हणलं मी असे मागाशी बोललो होतो, भाऊ काकांनी सांगत होतं सगळं त्यांचे आश्रम आहे म्हणून. मला कन्फर्मेशन झालं आपल्या आश्रमाच्या लोकांशीच बोलतो म्हणून त्यांनी परत फोन केला आणि डायरेक्ट बाबांनी घेतलं. जसं बाबांनी सांगितलं ना त्या शब्दात त्या याच्यात त्यांनी पालन करायचं. दुसरं त्यांचे जर स्वतःचे वापरायचेच नाही. शाखेमध्ये जेव्हा जायचं दादांना आणि भाऊ काकांना दोघं तयार वगैरे होऊन जायचे भाऊ काका आणि दादा. आणि मग ते या खोलीमध्ये बसायचे एकामेकांना तुझा विचारायला असं लोक एकामेकाला सांगायचं. मग शेवटी कोणतरी एक जायचं आणि मग हो नाही म्हणाले किंवा न सांगताच मग सकाळी लवकर निघून जायचे दोघं जण. बाबांना विचारायचं नाही, बाबा झोपलेले असायचे किंवा तयार होऊन निघून जायचे. मग आल्यावर मग दोघांचं काय ते चांगलं व्हायचं. गेले चट्टे वगैरे गेले का म्हटलं हो बाबा. विचारायचं आम्ही उठल्यावर चहा वगैरे गेले का म्हटलं हो. आल्यावर तेव्हा होत्या वादविवाद. बाबांच्या शब्दाला त्यांनी इकडचे तिकडे कधीच केलेले नाही. जे सांगेल तेच. आणि कधी त्यांच्या तोंडातून नाही म्हणून शब्द यायचा नाही. भाऊ आपला याच्यात सगळं आहे ना आश्रमात. हो आहे. मग एकदा बाबा म्हणलं, बघितलं बाबांनी जाऊन, अरे मी तुला काय विचारलं, सगळं आहे म्हणून विचारलं ना, तू हो म्हणलं ना, आता याच्यात हे नाही आहे, मग तू हो का म्हणलं. तुझे उत्तर पण नाही द्यायचं बाबा काय. मग बाजूला बाबा गेल्यानंतर कोणी विचारलं परत, काय रे तू जे आहे त्यांना खरं सांगायला काय झाला. बाबांना किती त्रास होतो. बाबा इतकी जोरात ओरडतात, एवढा ओरडायला लावतो आपण बाबांना. मग बाबा काय म्हणायचं, त्यांना सगळं माहिती आहे ना, त्यांनीच तर आणणार आहेत सगळं, त्यांनीच तर ठेवणार आहे, त्याची कुलूप लावणार आहे त्यांनीच, आणि त्यांची खिल्ली त्यांच्या पलंगाच्या इथेच.
सगळं त्यांना माहिती आहे, सगळं त्यांच्या ह्याच्यात आहे. आपण कशाला त्यांना नाही म्हणून सांगायचं. काका एकदम जवळ घेऊन बसायचे, खूप समजायचे. असं नाही म्हणे बाबा काय सांगतात ते ना आपल्याला जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत आपल्याला काही नाही बोलायला पाहिजे. हे आपल्याला कळत तेव्हा ते जेव्हा कृपा करतात तेव्हा आपल्याला कळतं म्हणे आपण फक्त हो म्हणायचं. एक तिने दृष्टी दिली. ते म्हणाले बाबा तुम्ही नुसते आजोबा म्हणून फिरताय बाबांबरोबर, तसं नाही. हा एक खूप मोठा संत आहे आणि तुम्ही त्यांच्याकडे जेवढं घेता येईल तेवढं घ्या. तुम्ही तुमची दृष्टी वाढवा त्यांच्याकडे बघण्याची. तुम्हाला त्यांच्याकडे जे घेता येईल ते घ्या. मी आता सांगतोय तुला कळत नाहीये पण तरी तू लक्ष दे. ते कोणत्या वेळेला काय बोलतात, काय सांगतात आणि त्याच्यातून आपण काय शिकायला पाहिजे ही दृष्टी मात्र त्यांनी दिली. असे होते आमचे भाऊ काका. परमपूज्य बाबा आणि रामजी दादा फिरतीवर असायचे आणि भाऊ आश्रम सांभाळायचे. जेव्हा पूज्य बाबा रामजी दादांसोबत आश्रमात फिरतीवरून परत यायचे तेव्हा भाऊंच्या आनंदाला पारावार नसायचा. भाऊ पूज्य बाबांच्या दर्शनाने कृतकृत्य व्हायचे आणि रामजी दादांची प्रेमानं गळाभेट घ्यायचे. भाऊंचं रामजी दादांवर निस्सीम प्रेम होतं. भाऊंचं आणि रामजी दादांचं जीवाभावाचं नातं होतं. परमपूज्य रामानंद महाराज आणि परमपूज्य अच्युतानंद महाराज म्हणजे आपले भाऊ काका आणि दादा हे दोघं सख्खे गुरुबंधू, पण मित्र आणि गुरुबंधू सतत एकत्र राहायचे. संघ हा त्यांचा दोघांचा अगदी खास जिव्हाळ्याचा विषय. संघात एकत्र जाणं, एकत्र येणं हे दोघांचं बरोबरीने चालायचं. त्यामुळे त्यांचं घट्ट इतकं गुरुबंधूचं, मित्रत्वाचं आणि प्रत्येक गोष्टीचं इतकं घट्ट नातं होतं की दोघं एकमेकांपासून वेगळे तेव्हाच राहायचे की जेव्हा फक्त दादा बाबांबरोबर फिरायचे. बाकी पूर्ण वेळ बाबांव्यतिरिक्त दादा आणि भाऊ एकत्र घालायचे. दादा ज्यावेळेला बाबांबरोबर यायचे तेवढ्याच ते त्यांच्यापासून अलग असायचे. अदरवाईज ते दोघं एकत्रच इथे राहायचे. प्रत्येक गोष्ट बरोबर करणं, बरोबर चहा पिणं, सगळं बरोबर इथे एकत्र करणं. दादा भाऊ काकांचं जसं म्हणतो ना की मैत्री एक म्हणतात, मैत्रीपेक्षाही खूप जवळचं नातं म्हणतात त्याला. तो एक वेगळा संबंध इतका मस्त छान होता. तरी पण त्यांना असं काही प्रॉब्लेम असले तर एकामेकाला जाऊन भेटायचे, बोलणं, हिशोब किलो असला तर ते दोघं जण बरोबर बसून करायचे. आता माझ्यापेक्षा तो मोठा होता. वरचे कागद चिरायला म्हटलं कधी आहो जाऊ कधी म्हटलं नाही. पण तो मला कधी आगा म्हणून म्हणलो नाही. मला रामजी म्हणायचं. मला म्हणतो मी लहान आहे, आपण बाबा खेळले तर नाही मिळत. तसं नाही, आहो रामजी म्हणायचं म्हणतो. मी भाऊच म्हणायचं, बाहेर भाऊ काय म्हणतो. पण तो मला आहोच म्हणायचं. पहिलेच चांगलं म्हणत होतं पण नंतर इथे आल्यानंतर मला कधी आगा म्हणून काय म्हटलं नाही. एकाने आहो म्हणायचं. बरं म्हटलं आपण बाबाचे लोक आहे. नाही म्हटलं, मला नाही म्हटलं तुम्ही. मला फरक असं दोघांचं येत होतं. बरे पडलं असं. एकाचा हाय ब्लड प्रेशर आणि एका लो ब्लड प्रेशर. माझं ऍक्सिडेंट आला होता ना गाडी, हिंदुस्तान गाडी, शिवापूरच्या जवळ. म्हणून नाशिकला लक्ष्मीचं फ्रॅक्चर आपले आहे. तुम्हाला 2-3 मिनिट कुठे हलवलं नाही पाहिजे. तर गिरीश केलं होतं 2 महिने जाऊ. तर भाऊ आलाय, भाऊ तिकडून आलाय. भाऊ होते तिथे. भाऊ कसं काय नाही गांधीचं डोळे बघून पाहायला लागलो नाही गांधीला. बघ म्हणे शिवे दिले. मग माझं खिलाडी दुखत्याचे काय केलं नाही आणि गांधीचे डोळे बघून पाहायला लागलं. गांधीला माझा खिलाडी दुखत आहे त्याच्याकडे काही नाही. गांधीचे डोळे बघून पाहायला बघ म्हणा बघून. नंतर म्हातारा म्हटलं म्हातारा हे काय चबडे का मला म्हातारा म्हणतात. काय म्हातारा लागतं बड्याकडे जगते. गांधीचे डोळे बघून पाहायला लागले. बघा माझी काही काळजी नाही. माझ्या खिलाडी दुखत आहे काही नाही. त्याचा पत्ता सिंपल ग्रीन आय थिंक ते भाऊचं कोणी घेण्यासाठी लागेल. आणि आजकाल सबन त्यांचं आपलं जीवनच दिलं प्रश्न किती सांभाळायचं. माझ्या नंतर त्यात साधी तर तो सांभाळायचं.
खाण्यापासून अशा सामानापासून सगळं त्यांनी सांभाळायचं. आणि कधी काही आयलाच नाही तो लगेच गात्रीपणा इथे. 1987 मध्ये डिसेंबरला एक सुंदर कार्यक्रम नर्मदा काठी सद्गुरू सेवा सदन आश्रमात परमपूज्य बाबांनी घडवून आणला. तो हा भव्य कार्यक्रम विष्णू यागाचा. डॉक्टर पंडित अनंत कृष्णन यांच्या यजमानत्वाखाली हा भव्य विष्णू याग संपन्न झाला. पण सर्व भक्तांच्या दृष्टीने आणखी एक अमोल व अविस्मरणीय गोष्ट सद्गुरू बाबांनी केली. ती म्हणजे आजपर्यंत ज्या 2 भक्तांनी माझी अनन्य भावे सेवा केली आहे ते श्री रामजी भैया व भाऊ बिडवई या 2 भक्तांना मी या मोरटक्का व इंदूर आश्रमाचे सर्व अधिकार प्रदान करीत आहे. ते माझे उत्तराधिकारी राहतील. त्यांच्या आज्ञेनेच सर्व भक्तांनी पुढे राहावयाचे आहे. याच वेळी सद्गुरू बाबांनी उपस्थित हजारो भक्तांना श्री रामजी दादांचे नामकरण श्री रामानंद आणि भाऊ बिडवई यांचे नामकरण श्री अच्युतानंद म्हणून केले. स्वहस्ते दोघांना शाल पांघरून व श्रीफळ देऊन सत्कार केला. एकदा कोणी शिष्य संपूर्ण सद्गुरूंचा झाला की त्याचा फक्त परमार्थच नव्हे तर प्रपंचही सद्गुरू पाहतात. पूज्य बाबांच्या कृपेने भाऊंचा संसार तर नेटका झालाच, पण मुलांची मुंज, लग्न कार्य एवढंच नव्हे तर नातवंडांचं बारसं सुद्धा पार पडलं. परमपूज्य भाऊंनी त्यांची मुलगी आशा हिच्या लग्नामध्ये बाबांनी त्यांना विहीण म्हणायला सांगितली. ज्यावेळेस मुलीला सासरी पाठवण्याचा हे असतो प्रोग्राम, त्यावेळेस ही विहीण म्हणायची असते. आणि त्या विहिणीच्या वेळेस यांनी भाऊ काकांनी आपल्या मुलीला उपदेशात्मक जे भजन म्हटलं ते भजन म्हणजे गुरुचरणी ठेवी ध्यास, साई चरणी ठेवी ध्यास, तेच पुरवी तुझी आस, तेच पुरवी तुझी आस. त्याचा अर्थ ओळखून भाऊंनी त्यांनी आपल्या मुलीला संसारात राहून परमार्थ कसा करावा याचा उपदेश केलेला आहे. त्याच लग्नात भाऊंनी मंगलाष्टक रचली आणि त्यातून त्यांनी सद्गुरूंचं महत्व वर्णन केलं. ज्याचा आश्रम नर्मदा तटी असे, जो संकटी रक्षितो, भक्तीने आकडून पोटी धरुनी, दुःखी जना तारितो, तो हा सद्गुरु भक्तराज प्रगटे, कार्यातया मंगला. श्रीचा शिष घेऊनी भक्ता, तू धन्य हो झाला. भाऊंच्या व्यक्तिमत्वाला प्रतिभेची एक अनुपम झालर होती. म्हणूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला पाहायला मिळतात. भाऊ श्री पी सावळाराम यांच्यासोबत अनेक कवी संमेलनात उपस्थित राहिले. त्यांना मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू व इंग्रजी या 5 भाषा येत होत्या. जीना उसी का नाम है, जुळी मुले ही नाटके, पेपरवाला, हरवलेले सौभाग्य या सिनेमाच्या पटकथाही भाऊंनी लिहिल्या. संगीतावर त्यांचे अगाध प्रेम होते. ते बासरी व पेटी सुरेख वाजवायचे. सर्व सानथोर भक्तांसमवेत भाऊ हे इतके विनीत, विनम्र व स्नेहल होते की अनेक जणांना आश्चर्य वाटायचे की काही कणखरपणा त्यांच्यात आहे की नाही. पण भाऊ एक रसिक उमदे भक्त कवी होते याची साक्ष त्यांच्या अनेक मधुर भजनांमधून येते. त्यांनी केलेल्या भक्ती रचना म्हणजे भक्ती रसाची आणि प्रेमाची बरसातच. त्यांच्या हृदयातून प्रगट झालेली ही भजने म्हणजे सद्गुरूंची त्यांच्यावर झालेली पूर्ण कृपाच होय. हे राजाजी राजा श्री गजानना यात भाऊंनी भजनाचा श्री गणेशा करून शेगावच्या योगीराजांना खरी जीवनाची आनंद यात्रा मागितली आहे. भरला वेड्यांचा बाजार या भजनात मायेत अडकलेल्या जीवांची अवस्था पाहून तो मूळ साध्यापासून कसा दूर जात आहे याचे समर्पक वर्णन केले आहे. मी शरणांगत असता तव भेट कशी नाही या भजनात देवाशी नामदेवाप्रमाणे भांडण करून
आपला हक्क मागत आहेत. पूर्ण भजन म्हटल्यावर नक्कीच नामदेवांची आठवण झाल्याखेरीज राहणार नाही. नरजन्मा येऊन या भाग्य फळाले या भजनात भाऊंना बाबांचे वागणे, क्षणाक्षणात भाव बदलणे, कोणाला ओळखू येणार नाही की हाच तो सखा कृष्ण भगवंत ह्या मायेत आपलं खरं स्वरूप लपवून कसा खेळ खेळतोय, हाच तो भक्तराज का असं भ्रमात टाकताना जाणवतं. कितीतरी साधू संत दिसती मला, बाबा तुझ्यासारखा मी नाही पाहिला. आता या भजनामध्ये परमपूज्य भाऊ सद्गुरू बाबा कसे एकमेव अद्वितीय आहेत याची ओळख पटवून देतात. दुसऱ्या कडव्यात तर एकातून अनेकत्व व अनेकत्वातून एकत्व याची अनुभूती दाखविली आहे. भक्तराजा तुझा महिमा आहे किती थोर, कसंही असलं तरी सांभाळ पोर असं म्हणून बालहट्ट केलाय. डावी अपुले स्वरूप असली औरुणी आपली माया असे म्हणून आळविले आहे. वेडे वाकुडे गायीन प्रीती जडली तुझ्या नामाची, तुझाच म्हणविन चरणन सोडिन आण तुझ्या पायाची असे म्हणून मार्ग सापडण्याचा आनंद व्यक्त केलाय. आणि त्यानंतर लगेचच हाची न्याय का पक्षपात तुझं पटला की नाही, बोल देवा बोल माझा होशील की नाही. जन्मोजन्मी मी अज्ञानी राहुनी तुझं ना ओळखिले, नरजन्मी ह्या गुरुकृपेचे सर्टिफिकेट तुझं दाखविले. कसे पकडले आता माझा होशील की नाही, दर्शना गेले अन कायमची मी फसले. या भजनात त्यांनी त्यांच्या स्वतःवर पूज्य बाबांनी दाखविलेल्या स्वरूपामुळे काय परिणाम झाला तो म्हणजे योगाच्या आंतरिक क्रिया कशा आपोआप होऊ लागल्यामुळे स्वरूपाची ओळख झाली व यामुळे आत्मानंदात जाऊन अच्युतानंद झाल्याची जाणीव यात सर्वांचं वर्णन केलं आहे. जिस नाम में जादू है, जिस रूप में अति सुख है, भक्तराज कहो उनको पहचान इन्हीं की है. यात बाबांची खरी प्रतिमा पुरुषोत्तम परब्रह्म भगवंत अवतारी पुरुष याची अनुभूती आणि जाणीव दाखवते. त्यांच्या भक्तराज ह्या नावाचा महिमा या सर्वांचं वर्णन केलंय. राफ्ता राफ्ता हम भजन में साई के ही हो गए, भक्तराजा के शरण में हम दीवाने हो गए. ह्यानंतर भाऊ भजनानंदित झाले व आपल्या परमगुरूंचं वाक्य भजन ही सब कुछ है असा जीवन जगण्याचा अर्थ लावला व भक्तांना सांगत आहेत, बाबांच्या भजनात जर तुम्ही अंतरंगातून अर्थाकडे लक्ष देऊन भजन म्हटलीत तर तुम्हाला पण बाबांचे हृदगत कळेल. मैं करने वाला कैसे हूँ तू ही सब कुछ करता है. या भजनात संसाराच्या मायेतील काही प्रसंग आपले कर्तव्य करताना मन दुःखी होतं. अशा वेळी सद्गुरूंना तूच करता करविता आहेस असं म्हणून मनाला सावरण्याची, अखंड नामस्मरणाची ओढ कायम ठेवण्याची, तुझीच कृपा मला ध्यानात मस्तराम करीत आहे या प्रचितीचं वर्णन करताना दिसतात. सबके दिल में आनंद आ सके, सबके दिल प्रेम से भर सके, ऐसा कभी होता हो तो क्या हो असे सद्गुरूंजवळ आपले अंतःकरण उघडून सद्गुरूंजवळ मागणे मागितले आहे. नेहमी तूच आमच्या बरोबर राहून सर्वांना प्रेम आणि आनंद दे अशी विनंतीही केली आहे. भर दे झोली मेरी साई बाबा, तू ही काशी मेरी और काबा. हे भजन सर्वांनाच खूप आवडतं. अष्टसात्विक भाव जागृत होतात. या भजनात भाऊंनी बाबांना सर्व धर्म समभावात आळविल्याचे जाणवते. उर्दू शब्दांची फेक फारच सुंदर आहे. हृदय द्रवत यापेक्षा अधिक काय सांगणार. तूच सगळीकडे दिसत आहेस, तुझ्या हाती सर्व सत्ता आहे, तेव्हा तू माझी झोळी भरून दे. शेवटच्या कडव्यात अष्टसात्विक भावाची परिसीमा गाठली आहे. तेरी सूरत पे अखिया लगी है, तेरी मूरत पे अखिया झुकी है, तेरी यादों से निंदिया रुकी है, आश्रु भक्तों के बहने लगे हैं, दे दो दर्शन मेरे साई बाबा, दे दो दर्शन मेरे साई बाबा. आरती भक्तराजा प्रत भक्तांच्या काजा या आरतीद्वारे परमपूज्य बाबांची संपूर्ण चरित्र गाथाच थोडक्या शब्दात वर्णन केली आहे. त्यांच्या प्रत्येक भजनाकृतीचे परमपूज्य बाबांनी आत्मीयतेने कौतुक केले. भाऊंची भजने ही अनुभूतीची भजने असल्याचं परमपूज्य बाबांनी सांगितलंय. बाबा नेहमी भाऊंना भजन म्हणायला सांगत, स्वतःही त्यांची भजने म्हणत आणि रंगून जात असत.
हा तरुण धन ते मनी टाळ बारली आणि कायमची वेडा झालं तर नादावर होतं आणि ते वृत्ती म्हणते बारली गेले म्हणजे मी काय झालंय मला कळलं आणि त्याला बारला शब्द वापरतो. भाऊ आयुष्यभर सेवा करत राहिले व शेवटी दिनांक 31 मार्च 1993 रोजी परमपूज्य बाबांच्या चरणी लीन झाले. 25 मार्च ला भाऊ काकाच्या बद्दल दादांचं आणि बाबांचं बोलणं झालं की भाऊला बरं नाही, आता भाऊला रामजी भैया आज घरी पोचवून द्या, सीतारामला सांगतो. भाऊ काकांनी नमस्कार केला, बाबांचं भिंतीकडे तोंड. भाऊ काकांनी सांगितलं बाबा की बाबा येतो. बाबांनी माहिती पडून गेलं होतं सगळी गोष्ट. त्यांनाही भाऊ काकांकडे वळून पाहलं नाही गेलं. भाऊ त्यांना माहिती होतं की आता आपण भाऊ काकांचं तरी थोडं असं हात केला. भाऊ काका घरी गेले. मग त्याच्यानंतर रामनवमीचा उत्सव होता तर दादा आदल्या दिवशी घरी आले होते. तिकडे भाऊंना थोडा ताप होता. औषध वगैरे व्यवस्थित चाललं होतं. लोकरे डॉक्टर आले होते पाहायला. तो लोकरे डॉक्टर म्हणले भाऊ काकांना कढी करून द्या. तर मग त्यांना कढी वगैरे केली दीप्तीने आणि मग ती आपल्या दादांनी भाऊ काकांना पाठवली. निघाला मिनिट त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याच्या गरज आहे. खूप बिमार कढी केली कढी पाठीच्या राणी आपण डॉक्टर होते लोकरे डॉक्टर त्यांच्या बाहेर होते. कढी पाठीच्या राणी म्हणजे जाऊ का जायला पाहिजे म्हणजे डोळ्यात पाणी आलं त्या आपल्या रामने जायला पाहिजे. मी तिकडे गेलो. नाशिकला मला कळलं की तो गेला म्हणून. तर काय करायचं, कांदा घेऊन बाबांना सांगायला पाहिजे ना. बाबा तसे उठले जरा पाणी सुद्धा प्यायलं काही खाल्लं नाही काही नाही. तसंच नंतर निघालो तिथे आलं. परमपूज्य अच्युतानंदांच्या महानिर्वाणानंतर पूज्य बाबांनी भाऊंच्या अस्थिकलशाची आश्रमामध्ये पूजा केली व पुरुष सुक्ताचा अभिषेक झाला. परमपूज्य बाबांच्या इच्छेने ट्रस्टच्या प्रोसिडिंग मध्ये पूज्य भाऊंनी भक्तीची पायरी सोडली नाही असा लिखित उल्लेख होऊन पायरी बसवण्याचा निर्णय झाला. बाबांना कळलं तर बाबा इकडे आले परत इंदोरकडे लागलीच निघाले. पोहोचले इथे बाबा तोपर्यंत बाबांचं सगळं झालं होतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा अस्थि विसर्जन करून आले तर बाबांनी काही अस्थि इकडे मागवले. स्वतः इथेच बसले. गुरुजींना बोलवलं आणि त्याच्यावर अभिषेक वगैरे करवला पुरुष वगैरे. त्यानंतर विसर्जनाला पाठवलं आणि म्हणले त्या दिवशी तिथे पंढरपूरला सगळ्यांच्या पायऱ्या तशीच्या भाऊ काकांची पायरी करायची. ती त्यांनी आयुष्यभर आश्रमाची खूप सेवा केली. त्याची पायरी तिथे करायची आणि त्यांच्या हातनं मग त्यांनी ते सगळं दगड वगैरे मागून त्याला हे करून स्वतः हे केलं पायरी इथे बसवली. गुरुपौर्णिमेत भाऊंच्या सर्व भजनांचा संग्रह असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन बाबांनी केले. याचबरोबर या भजन पुस्तिकेचं शीर्षक परमपूज्य बाबांनी देण्यास सांगितलं आणि ते असं, भाऊ बाबांचा आवडता का. बाबांना विचारलं की बाबा भाऊ काकांचे भजन इतके छान आहेत, आपण एक पुस्तक काढू म्हणे. तर बाबा म्हणले हा काढू म्हणे. भाऊ काकांच्या ध्येयानंतर ठरलं पुस्तक काढायचं. त्याचं जे शीर्षक होतं की भाऊ बाबांचा आवडता का, आणि त्याच्यावर प्रश्नचिन्ह दिलं. आणि पटवर्धन हे पुस्तक तुम्ही छापा आणि याच्यावर हे नाव द्या. आणि त्याची प्रस्तावना दादांना लिहायला सांगितली तिने. म्हणजे बरेच जण विचारतात की भाऊ आणि रामजी तुमच्या एवढ्या आवडीचे म्हणे, फक्त तुम्ही ते दोघांच तुमचे हे आहे म्हणे, तुमच्यावर तुमचं प्रेम असतं म्हणे. तर म्हणून साठी हे शीर्षक टाका की भाऊ बाबांचा आवडता का, की भाऊ रामजी का लागतात असं सगळेजण म्हणत राहतात. बरेच जण की बाबा तुम्हाला फक्त भाऊ रामजीच हवे म्हणूनसाठी. म्हणूनसाठी हे शीर्षक द्या त्याचं की भाऊ बाबांचा आवडता का. आणि त्याच्यावर प्रश्नचिन्ह ठेवा की हे प्रत्येकाने त्यांचे भजन वाचावे आणि त्यांची अनुभूती पाहावी की मला त्यांनी भजनातनं कसं बघितलंय. हे त्यांच्या लक्षात आलं तर त्यांना कळेल की भाऊ आणि रामजी मला का लागतात. ते सगळं त्याचं भाऊनी मला जे बघितलं ते भजनातच बघितलं आणि ते भजनातच त्यांनी लिहून ठेवलंय असं सांगितलं. मग पटकनाने ते पुस्तक काढलं होतं.
आणि भाऊकांच्या भजनं बाबांना खूपच आवडत. त्यांनी अनुभूतीचे भजनं आहेत. बाबा नेहमी म्हणायचे की भाऊ अनुभूतीचे भजनं आहेत. भाऊ बाबांचा आवडता का या शब्दापुढे प्रश्नचिन्ह ठेवण्यास परमपूज्य बाबांनी सांगितलं. बाबा म्हणाले, जर कोणास बाबांना भाऊ का आवडतात हे जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी ही भजने भजावीत. यातूनच भाऊंच्या प्रेमळ हृदयातून आपल्या सद्गुरूंबद्दल कसा भाव प्रगट झाला आहे हे लक्षात येते. पूज्य बाबांच्या आज्ञेने या पुस्तकाची प्रस्तावना परमपूज्य रामजी दादांनी लिहिली. त्यांनी भजनांची रचना सुद्धा फार चांगली केली आहे. किती एकाग्रतेने ती भजने तयार केली हे भजन वाचल्यानेच कल्पना येऊ शकते. त्यांचे लिखाण पुष्कळशी मंगलाष्टकेही स्वतः तयार केलेली आहेत. गुरुचरणी सर्वस्व समर्पण हीच भावना त्यातून प्रकट होते. असा आमचा भाऊ आज आपल्यातून निघून गेला. शरीराने जरी भाऊ गेला तरी त्याची आठवण चिरस्थायी राहिल्यात शंका नाही. भाऊ तो भाऊच होता, सर्वांचा भाऊ होता, ध्येयनिष्ठ होता, एवढेच म्हणता येईल. त्यांना माझी ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. रामजी भैया. भाऊंनी सद्गुरू बाबांचा शब्द न शब्द एखाद्या आज्ञेसारखा शिरसा वन्य मानला. पूज्य बाबांच्या व्यक्तिमत्वात परिपूर्णपणे आपले जण विरवून नाही दुजे हेत सेवे विण असे जर कोणी जगले असतील तर ते भाऊच. म्हणून भाऊ हे बाबांचे आवडते एकमेव अद्वितीय असे ध्येयनिष्ठ शिष्य होते. भाऊंचं सर्व समर्पण हीच त्यांची गुरुसेवा. स्वतःच्या आयुष्यातलं प्रत्येक दिवसाचा अर्घ्य त्यांनी संपूर्ण सेवाभावाने सद्गुरू रूपी चैतन्य सूर्याला समर्पित केलं. ते आयुष्यभर सेवा करीत राहिले. अखंड सेवेत नामस्मरणात राहून ते नामदेवच झाले. सर्व भक्तांना त्यांचा आदर्श असावा म्हणून भक्त वात्सल्य आश्रमात ही पहिली पायरी पूजनीय अच्युतानंद स्वामींच्या नावाची ठेवली आहे. तुझाच म्हणविन चरणन सोडिन आण तुझ्या पायाची अशी ही अच्युतानंदांनी केलेली समर्पणाची प्रार्थना बाबांनी स्वीकार केली आणि त्यांना आपल्या चरणी अखंड स्थान दिले. पूजनीय अच्युतानंदांच्या समर्पणाच्या स्मृतिगंधाने आजही आश्रम दरवळतोय व असंख्य भक्तांना समर्पणाची प्रेरणा देतोय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज देहाधिराज योगिराज सच्चिदानंद स्वरूप सद्गुरुनाथ अनंतानंद साईनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज देहाधिराज योगिराज सच्चिदानंद स्वरूप वात्सल्य सिंधु सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय. सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय. सद्गुरुनाथ अच्युतानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत्. नर्मदे